नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य कसे द्यावे, काय आहे योग्य विधी, अर्घ्य देताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्यामुळे सूर्यनारायणाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल, अर्घ्य देताना कोणती आहे योग्य पद्धत जाणून घेऊया या व्हिडिओमधून। मित्रमैत्रिणींनो, रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वी पहाटे उठून स्नान करावे। जर आपण एखाद्या पवित्र क्षेत्री असाल, पवित्र नदीमध्ये स्नान करावे, नाहीतर अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान करावे। मित्रमैत्रिणींनो, आपण जर एखाद्या तीर्थक्षेत्री असाल तर सूर्यदेवाला त्या पवित्र नदीमधील पाण्याने अर्घ्य द्यावे व नमस्कार करावा। अर्घ्याच्या जलामध्ये लाल फूल असल्यास ते टाकावे किंवा लाल फूल अर्पण करावे आणि नंतर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि कापराने आरती करावी। मित्रमैत्रिणींनो, जर आपण आपल्या घरी असाल तर अंघोळीच्या वेळी आपण आपल्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे। नंतर एका तांब्यात जल घ्यावे, त्यात थोडे कुंकू टाकावे, थोड्या चिमूटभर अक्षता घ्याव्यात आणि अक्षतांबरोबरच लाल गुलाबाच्या पाकळ्या कमीत कमी 5 घेऊन त्या या जलामध्ये टाकाव्यात। अशा प्रकारे सूर्यदेवाला या जलाने अर्घ्य द्यावे। त्याबरोबर ओम ह्रीं सूर्याय नमः, ओम ह्रीं सूर्याय नमः हा मंत्र बोलावा। मित्रमैत्रिणींनो, कमीत कमी 21 वेळा आपण हा मंत्र बोलावा आणि यानंतर आपण तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि आरती करून दीप प्रज्वलित करून सूर्यचालिसाचा पाठ करावा। मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त करावा, ज्यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, कीर्ती, यश प्राप्त होईल। मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल। धन्यवाद।